उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जवळ राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने भाविकांचा ट्रॅक्टर चिरडला। भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 43हून अधिक जखमी। मृतांमध्ये एक मूल व 2 महिलांचा समावेश। वेरूळमध्ये विद्यार्थी वाचवताना शिक्षकासह दोघांचा बुडून मृत्यू। ठाण्यातही 10 वर्षीय बालकाचा पाण्यात बंद। गणेशोत्सवात मुंबई मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी वेळेत वाढ करून अतिरिक्त फेऱ्यांची व्यवस्था। सोमवार ते रविवारपर्यंत विशेष सेवा सुरू राहणार। मुंबईत गणेशोत्सवासाठी पालिकेने 275हून अधिक कृत्रिम तलाव उभारले। विसर्जनासाठी नागरिकांना आवाहन। हैदराबादमध्ये 5 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या करून तुकडे करणारा पती पोलिसांच्या ताब्यात। महिंद्राची BE6 बॅटमॅन एडिशन SUV फक्त 135 सेकंदात फुल्ली बुक। 999 गाड्यांची नोंदणी पूर्ण। अमेरिकेच्या नवीन टॅरिफमुळे भारतासह फ्रान्स, ब्रिटन, इटलीने अमेरिकेकडे जाणाऱ्या टपाल सेवा तात्पुरत्या थांबवल्या। लातूरमध्ये बॅगेत महिलाचा मृतदेह आढळल्याने भीतीचं वातावरण। ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू। 4 दिवसांनंतर सिंहगडवरून बेपत्ता गौतम गायकवाड सापडला। गायब होण्यामागचे रहस्य कायम। वसईत आमदार स्नेहा दुबे पंडित यांची धाड। मध्यरात्री अवैध बार सुरू असल्याचे उघड। पोलिसांनाही फैलावा। पुण्यात गणेशोत्सव काळात 10 दिवस ड्राय डे लागू तर लाऊडस्पीकरला 7 दिवस मध्यरात्रीपर्यंत परवानगी। साताऱ्यात वन विभागाची धडक कारवाई। अवैध खेर लाकूड वाहतूक करणारा पिकअप जप्त। प्लॉट वादातील खून प्रकरणी पीडित कुटुंबाला अंबादास दानवे यांची भेट। आरोपींना शिक्षा होणारच, ग्वाही। सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा हा एल्गार। जान देंगे पर जमीन नहीं देंगे असा निर्धार। मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। 26 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाचा रणनीतिक निर्णय। मुंबईत 29 ऑगस्टच्या मोर्चाआधी गुणरत्न सदावर्तेंची तक्रार। मनोज जरांगे यांना आंदोलनाची परवानगी देऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा। अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती। फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घोषणा। वसई विरार परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत। प्रवाशांची सकाळी मोठी तारांबळ। नालासोपाऱ्यात 16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला पालकांकडून चोप। पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द।